Welcome student. Our today's point is preparation methods of alcohols. There are different preparation method. That is, first by hydrolysis of alkyl halide. Second, acid catalyze hydration of alkene. Third, hydroboration oxidation of alkene. Fourth one is from carbonyl compound. That is reduction of carbonyl compound, that is aldehydes and ketones, from aldehydes and ketones. Fifth one is reduction of carboxylic acid, and sixth is by addition of Grignard's reagent. Then first is by hydrolysis of alkyl halide. Hydrolysis means addition of water or use of water. Alkyl halide is represented by RX. There are two ways to form product alcohol: by using strong alkali like NaOH or KOH, aqueous alkali, and by using moist silver oxide AgX plus aqueous NaOH or KOH. Boil, it gives ROH plus NaX. This is one method. And RX plus AgOH in presence of moist Ag2O. Ag2O ची रिॲक्शन मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजे Ag2O प्लस H2O. तर ह्याची रिॲक्शन जर झाली तर काय मिळतं? ट्वाइस ऑफ AgOH मिळतं. म्हणजे AgOH डायरेक्ट न मिळता सिल्वर ऑक्साईडमध्ये वॉटर ॲड केलं तर त्यापासून AgOH मिळतं. हे इथं AgOH नाही लिहिलं तरी चालतं, डायरेक्ट मॉइस्ट AgOH लिहिलं तरी चालेल. ROH plus AgX. These are the general reaction. Then to convert general reaction into examples, आपल्याला example मध्ये how ethyl alcohol is prepared from ethyl chloride असं जर क्वेश्चन असेल तर मग आपल्याला प्रोडक्टही इथिल अल्कोहोल पाहिजे, रिॲक्टंट इथिल क्लोराईड पाहिजे. म्हणून C2H5Cl plus aqueous NaOH boil gives C2H5OH plus NaCl. तर KOH वापरून सुद्धा ही रिॲक्शन आपण करू शकतो. आता C2H5 ऐवजी आपण मिथिल किंवा N प्रोपिल, आयसोप्रोपिल कुठलंही रिॲक्टंट घेऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल आपण इथं ब्रोमिन घेतला, CS3, आयसोप्रोपिल ब्रोमाइड प्लस ॲक्वेयस NaOH ऐवजी आपण KOH घेतला, गिव्स CS3CHOH CS3 आयसोप्रोपिल अल्कोहोल प्लस KBr. आपण रिॲक्टंटमध्ये जसा चेंज करू, याचा अल्किल ग्रुप जसा चेंज करणार तसा प्रोडक्ट आपल्याला चेंज मिळेल. आता ही रिॲक्शन करत असताना रिॲक्टंट प्रोडक्ट तर सारखाच असणार, फक्त बदल कुठं होणार? इथं ॲक्वेयस ऐवजी इथं येईल मॉइस्ट Ag2O. सेम एक्झाम्पल, फक्त त्याचा रिॲक्टंट आपण इथं चेंज केला. सेकंड रिॲक्शन, acid catalyze hydration of alkene from acid catalyze hydration of alkene. Alkene, that is carbon carbon double bond. Hydration reaction
addition of H2O. Acid catalyze in presence of H plus gives alcohol as a product. हा जो H2O मॉलिक्यूल आहे हा जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तिथं त्याची ॲडिशन होते. इट ॲडेड अक्रॉस दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मेकॅनिझम फॉर दिस रिॲक्शन. मेकॅनिझम मग रिॲक्शन होत असताना नेमकं काय होतं तर H2 आणि H प्लसची रिॲक्शन होते आणि हायड्रोनियम आयन तयार होतो. कारण इथं H प्लस हा कधी तसा राहत नाही, त्याचं काय होतं हायड्रोनियम आयन. मग हा हायड्रोनियम आयन ज्यावेळेस अल्किनच्या संपर्कात येतो हा H3O प्लस हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि हा ह्या H प्लसला ॲब्स्ट्रॅक्ट करतो. मग आता इलेक्ट्रॉन्स जे हे इलेक्ट्रॉन्स कुठं जातात ऑक्सिजनकडे आणि हा हायड्रोजन इथं अटॅच झाला आणि हे पूर्वीचे हे दोन बॉन्ड इथं हायड्रोजन H प्लसच्या स्वरूपात घेतला आणि इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनकडे गेले. इथं काय झालं हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहे ह्या डबल बॉन्डचे ते ह्या कार्बनवर आले. ॲक्च्युली इथं असं तयार झालं म्हणजे इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन्स इकडं आलेत आणि हा हा इलेक्ट्रॉन्स इकडं आल्यामुळे हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह या पॉझिटिव्हला ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनकडे जातात. परंतु आता प्रत्येक स्टेप न दाखवता हे एका स्टेपमध्ये दाखवलं. हा झाला पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह. देन H2O that is protonation of alkene. फर्स्ट स्टेप प्रोटोनेशन ऑफ अल्किन. अल्किनचं प्रोटोनेशन झालं आणि ही डायरेक्ट आपण सेकंड स्टेप लिहू. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईलचा अटॅक झाला HOH. आता H2 म्हणजे काय तर HOH यातला जो OH आहे तो इथं ॲब्स्ट्रॅक्ट केला जातो. निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे. नेहमी ॲरो दाखवत असताना निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे दाखवायचा, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे दाखवायचं नाही. आणि थर्ड स्टेप डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन पुन्हा H प्लसच्या स्वरूपात हायड्रोजन निघून जातो. हा पॉझिटिव्ह झाला, 3 बॉन्ड झाला. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स वापरले गेले म्हणून ऑक्सिजन कसा झाला इलेक्ट्रॉन डिफिशियंट. डिफिशियंट दाखवण्यासाठी आपण पॉझिटिव्ह चार्ज देतो. मग हा इलेक्ट्रॉन्स जे याचे हे ऑक्सिजनवरती येतील आणि हायड्रोजन H प्लसच्या स्वरूपात जाईल आणि हा जो दुसरा H2O मॉलिक्यूल आहे तर हा दुसरा H2O मॉलिक्यूल ह्या हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि त्याचं रूपांतर H3O प्लसमध्ये होईल. हा H आणि हा OH प्लस H3O प्लस. आता डायरेक्ट एकाच रिॲक्शनमध्ये दाखवू शकता किंवा 3 स्टेपमध्ये तुम्ही दाखवू शकता. मग 3 स्टेपला प्रत्येक प्रोडक्ट हा पुन्हा रिॲक्टंट म्हणून दाखवावा लागेल. हा अल्किन, हा H3O प्लस, हा H3O प्लस. त्यापासून हे प्रोटोनेशन झालं, इथं H प्लस आला, प्रोटोनेशन झालं. सेकंड स्टेपला पुन्हा इथं हा रिॲक्टंट दाखवावा लागेल, हा प्रोडक्ट इथं दाखवावा लागेल. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. H2O ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईलचा अटॅक झाला, इथं अनस्टेबल कंपाऊंड तयार झालं. पुन्हा H2O हा H प्लस ॲब्स्ट्रॅक्ट करून घेतो, त्याला म्हणतात डिप्रोटोनेशन. थर्ड स्टेपमध्ये झालं प्रोटोनेशन आणि प्रोडक्ट मिळाला अल्कोहोल. दिस इज
mechanism for the acid catalyze hydration of alkene. For example, CH2 double bond CH2 plus H2SO4, that is H plus and O SO3H minus gives CH2 सिंगल बॉन्ड हायड्रोजन, जो मगाशी आपण प्रोटोनेशन केलं होतं, आणि हा OSO3H. First addition of H2SO4 takes place. Then this is cold concentrated. Cold concentrated H2SO4 is react. Then it is boiled with H2O. Heated with H2O gives CH3CH2OH. Ethyl alcohol. Ethyl alcohol with प्रोपीन CH3CH डबल बॉन्ड CH2. जर प्रोपीन असेल आणि प्रोपीनची रिॲक्शन जर H2SO4 बरोबर झाली तर रिॲक्शन कशी होणार? अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल. मार्कोनिकॉप्स रूलनुसार का होणार? बिकॉज reactant is asymmetric and reagent also asymmetric. Asymmetric reagent added to asymmetric reactant, that is substrate, then negative part of the reagent goes to that carbon atom which bears less number of hydrogen or which is more substituted. म्हणजे जास्त अल्किल ग्रुप. आता इथं 2 हायड्रोजनच आहे, इथं एक अल्किल ग्रुप आहे, आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं तर इथं कमीत कमी हायड्रोजन आहे. म्हणून मार्कोनिकॉप्स रूलनुसार ही ॲडिशन होणार. CH3CH OSO3H सिंगल बॉन्ड CH3 आणि हायड्रोजन जाणार त्या CH2 कडे जाणार. पुन्हा हीटिंग इन प्रेझेन्स ऑफ H2O gives CH3CH OH CH3. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, कारण एक्झाम्पल्स जे आहेत ते आपल्या पुस्तकात दिलेले नाही आहे. पुस्तकात दिलेले आहेत त्या फक्त जनरल रिॲक्शन दिलेले आहे, आणि ह्या रिॲक्शनही आपल्या झालेले आहे. 11th रिॲक्शन झालेले आहे. तुम्ही 11th बघितलं तुम्हाला रिॲक्शन सापडतील आहे, परंतु तुम्ही इथं जर स्क्रीनशॉट काढून घेतला तुम्हाला नोट्स काढताना ह्या रिॲक्शन डायरेक्ट लिहिता येतील. फॉर asymmetric reagent and asymmetric substrate according to Markovnikov rule. Then third reaction by hydroboration oxidation of alkene. In this reaction, the characteristic for this reaction product is according to anti-Markovnikov's rule. Product is according to anti-Markovnikov's rule. म्हणजे मगाशी प्रोडक्ट जो मिळाला तो आयसोप्रोपिल अल्कोहोल मिळाला, आणि तेच सबस्ट्रेट जर आपण इथं यूज केलं, आपण जर प्रोपीन यूज केलं तर ह्या रिॲक्शनना आपल्याला प्रोडक्ट हा N प्रोपिल अल्कोहोल मिळणार आहे. म्हणजे ही कॅरेक्टरिस्टिक रिॲक्शन आहे. आणि बराच वेळा मग ही CET साठी विचारले जाते, व्हॉट इज प्रोडक्ट फॉर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन प्लस B2S6 CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस B2S6
Here 6 molecules are used for balancing the reaction. It gives addition product CH3, CH, single bond, CH2, thrice, B, this is twice. आणि यातले 6 हायड्रोजन. आता टोटल 6 मोलेक्युल आहे. हे मुद्दाम मी CH ठेवलं, इम्बॅलन्स ठेवलं. हे जे हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आले, म्हणजे इथं 1 होता त्याचे 2 झाले आणि टोटल 6 ॲड झाले, म्हणजे 3 × 2. हे थ्राईस एका बोरॉन बरोबर हे बोरॉनचा चार्ज आहे 3+ आणि मग ह्या 3+साठी हे आपण 3- स्वरूपात आपण वापरला. तर ॲक्च्युअली हा आयोनिक प्रोडक्ट नाही आहे, हा आयोनिक प्रोडक्ट नाही आहे, हा कोव्हॅलंट प्रोडक्ट आहे. परंतु याच्या ऑक्सिडेशन स्टेटनुसार हा प्रोडक्ट असा तयार होतो. इथं 3 मोलेक्युल्स आपल्याला 3 अल्किल ग्रुप्स हे प्रोपिलचे आपल्याला वापरावे लागले. मग 3 × 2 दॅट इज 6, कारण आपण बोरॉन टॉईस घेतलेलं आहे आणि 2 × B दॅट इज टॉईस ऑफ B, म्हणजे आपले हे पूर्ण हे ह्या मोलेक्युलमध्ये ॲड झालं आणि तो ॲडिशन प्रोडक्ट हा अशा प्रकारे दिसतो. टॉईस ऑफ CH3, CH2, CH2 थ्राईस B आणि त्याचा हा टॉईस. देन थ्राईस ऑफ H2O2, आपण हेच पुन्हा इकडं लिहू रिॲक्टंट CH2, CH2 थ्राईस B plus thrice of H2O2 and it is hydrolyzed by using NaOH in presence of alkali, gives CH3, CH2, CH2, OH. आणि किती मोलेक्युल्स मिळतील, कारण हे थ्राईस आहे म्हणून इथं काय होईल थ्राईस. आता थ्राईस ऑफ H2O2 म्हणजे काय झाले 6 ऑफ OH मायनस झाले त्यापासून प्रोड्यूस, हो की नाही. 3 × 2 6, 3 × 2 6 म्हणजे 6 ऑक्सिजन 6 हायड्रोजन. मग आपण असंही कन्सिडर करू शकतो 6 ऑफ OH मायनस. त्यापैकी 3 OH मायनस आपण कुठे घेतले, इथं घेतलेत. आणि मग आता 3 OH मायनस कुठं जातील, तर बोरॉनसोबत जातील. म्हणजे बाय प्रोडक्ट मिळेल आपल्याला BOH थ्राईस. हाच फॉर्म्युला आपण असाही लिहू शकतो H3BO3 बोरिक ॲसिड. H3BO3 इज नथिंग बट बोरिक ॲसिड. दिस इज बॅलन्स केमिकल रिॲक्शन फॉर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ प्रोपीन. आता अल्किनमध्ये आपण काय घेतलं, प्रोपीन. मुद्दाम प्रोपीन घेतलं कारण आपण मगाशी प्रोपीन केलं, प्रोपीन एक्झाम्पल घेतलं, हायड्रेशन रिॲक्शन केली आपण, ॲसिड कॅटलाइज. तर तिथं अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल ॲडिशन रिॲक्शन झाली आणि इथं रिॲक्शन मात्र कशी झाली, अँटी मार्कोनिकॉप्स रूलनुसार झाली. म्हणजे जो OH ग्रुप आहे तो कुठं ॲड झाला आपला, तर तो जिथं जास्त हायड्रोजन आहे, इथं मगाशी आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल तयार केलं जिथं कमी हायड्रोजन आहे, ज्या कार्बनला कमी हायड्रोजन अटॅच आहे. इथं ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन अटॅच आहे त्या कार्बनला आपण OH ग्रुप अटॅच केला आहे. म्हणजे N प्रोपिल अल्कोहोल इज अ प्रोडक्ट अकॉर्डिंग टू हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट लेक्चर.